रायगड जिल्हा परिषदेमार्फत शेतकरी तसेच आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर लवकरच मार्ग काढला जाईल अशी ग्वाही नवनियुक्त कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी दिली आहे। जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे देशाचा शेतकरी सुदृढ असेल तर देशही सुदृढ राहील या भावनेतून मला कृषी खाते मिळाले आहे। हे खाते मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। शेतकरी व कष्टकरी वर्गाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे असे पाटील यांनी सांगितले। रायगड हा शेतीप्रधान जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते। शेतकरी सुखावला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले। रायगड हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो। येथील शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना राबविण्याचा माझा प्रयत्न असेल असे ते म्हणाले। आंबा काजू तसेच इतर पिकांबाबत सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त योजना आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे या देशाचा शेतकरी जर सुदृढ झाला तर निश्चितपणे देश सुदृढ होईल या भावनेतना कृषी खाते मला मिळाले। निश्चितपणे आपल्या भागामध्ये शेतीप्रधान देश आहे। आपल्या भागामध्ये शेतीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं झालं आणि शेतकरी जर सुखावला तर खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होऊ शकतो। त्याच्यामुळे मला जे खातं मिळालं आहे त्याच्यामध्ये मी खूप मला समाधानी आणि भाग्यवान समजतो की शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं खातं मिळालं आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी या खात्याच्या नात्याने मिळाली। निश्चितपणे रायगड हे भाताचे कोठार आहे। निश्चितपणे रायगडामध्ये शेतीच्या माध्यमातून नवीन योजना आणि माझ्या शेतकऱ्यांना दिलासा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळणार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। उन्हाळा जास्त प्रचंड आहे आणि आंबा बागेत जर सध्या चिंतेत आहेत असे तर पावसाचा आपट पडतो याकडे आपण कसं आजच खातं मिळालं आहे। उद्या तातडीने या संदर्भामध्ये मीटिंग लावून आंबा असेल काजू असेल किंवा अन्य कुठलीही पिके असतील त्याच्या बाबतीमध्ये सखोल अभ्यास करून त्याच्या बाबतीमध्ये सखोल योजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।